इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अंबड मॅन्युफॅक्चर असोसिएशन निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून उद्योग एकता पॅनलने सत्ता परिवर्तन करत ऐतिहासिक विजय नोंदवला आहे। अध्यक्षपदासाठी राजेंद्र पानसरे आणि खजिनदार पदासाठी अविनाश बोडके यांनी प्रतिस्पर्धांचा धुव्वा उडवत आयमावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे। आयमाच्या सत्तेची चावी कोणाकडे जाणार याकडे संपूर्ण सातपूर अंबडसह जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले होते। अत्यंत अटीतटीच्या वाटणाऱ्या या निवडणुकीत उद्योजकांनी मात्र परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होत उद्योग एकता पॅनलच्या बाजूने कौल दिलाय। निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश ब्राह्मणकर यांनी अधिकृत निकाल जाहीर करताच विजयी समर्थकांनी जल्लोष केला। नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पानसरे आणि खजिनदार अविनाश बोडके यांनी विजयानंतर हा विजय माझा नसून प्रत्येक उद्योजकाचा आहे। उद्योगांच्या समस्या आता कागदावर राहणार नाहीत तर त्या निकाली काढण्यासाठी आम्ही सज्ज राहू। उद्योजकांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे। या विजयानंतर नाशिकच्या औद्योगिक वर्तुळातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आता आयमाच्या नव्या नेतृत्वाकडून नाशिकच्या उद्योगांना कोणती नवी दिशा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या विजयाबद्दल आमचे मार्गदर्शक श्री पानसरे साहेबांनी माझ्यावर ज्यावेळेस ही जबाबदारी दिली की अविनाश आपल्याला अशा पद्धतीने करायचंय, तर मी माझं मागेच ज्यावेळेस माझे काही मॅनिफेस्टो होता त्यावर सरांच्या मला मी एकच सांगितलं की मी ट्रेजरर या पदासाठी अध्यक्षांना मी मागेच सांगितलं की अध्यक्षांना ही संस्था चालवायची आहे, मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे आणि जे कोणी जनरल सेक्रेटरी असतील त्यांना ती पुढे न्यायची आहे आणि ॲज अ ट्रेजरर मला ती टिकवायची आहे। या पद्धतीने मी हे सर्व काम त्यांनी आणि माझ्या सर्वसामान्य उद्योजक असतील यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला, आम्ही त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही। दिलेल्या सर्व आम्ही मॅनिफेस्टोमध्ये नक्कीच आम्ही त्याला तुम्हाला आमचं एक विजन डॉक्युमेंट्स असेल, आमचं जे काही पुढील तुम्हाला 2, 4, 6 महिन्यामध्ये सर्वच गोष्टी सर्व माननीय अध्यक्षांच्या साहेबांच्या आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ माजी मंडळी मी सांगितलं की त्यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करू आणि संस्थेचा आलेख हा दिवसेंदिवस तुम्हाला नावलौकिक झालेलाच दिसेल। आयमाच्या निवडणुकीमध्ये कुठलंही सत्ता परिवर्तन झालेलं नाहीये। आम्ही सत्तेतलेच लोक परत सत्तेत आलेलो आहे। फक्त त्याच्यामध्ये थोडा काही क्विट आला होता तो आम्ही क्लिअर केलाय। बाकीची जी काही आमची टीम आहे ती माझ्या बरोबर आहे आणि त्यांच्याबरोबर मी पुढचे 2 वर्ष अध्यक्ष म्हणून सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे। उद्योजक मित्रांनो, नुकताच आयमा निवडणूक 2026-28 पार पडलेली आहे। सर्व मतदान अतिशय शांततेच्या प्रक्रियेत आणि पारदर्शकपणे कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने आम्ही घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला। त्यामध्ये आता आमच्या हाती आलेल्या आकड्यानुसार अध्यक्षपदासाठी उभे असलेले ललित बुब यांना 662 मते मिळालेली आहेत। राजेंद्र पानसरे यांना 783 मतं मिळालेली आहेत। एकूण 49 मतं बाद झालेली आहेत आणि ट्रेझरर पोस्टसाठी उभे असलेले हर्षद बेळे यांना 693 मतं मिळालेली आहेत आणि अविनाश बोडके यांना 751 मतं मिळालेली आहेत। एकूण 49 मतं बाद झालेली आहेत। अशा पद्धतीने आपण ही निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे। आम्हाला सगळेच उमेदवार मतदार सगळ्यांकडूनच खूप चांगलं सहकार्य मिळालं, त्याबद्दल सगळ्यांचे आम्ही आभार मानतो। धन्यवाद।